नमस्कार मंडळींनो, मराठी योजना माहिती चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्य शासनाच्या मोफत गणवेश जो दिला जातो विद्यार्थ्यांना व बूट पायमोजे या योजनेअंतर्गत निधी वितरणाबाबत नवीन GR काढण्यात आलेला आहे. तर शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा नवीन GR आहे. तर आपण बघूयात. केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमाअंतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना, सर्व मुली, अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील मुले व दारिद्र्य रेषेखालील पालकांची मुले यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो. तर हा मोफत गणवेश शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना दिला जातो. तर मोफत गणवेश योजनेकरिता निर्धारित केलेल्या प्रतिगणवेश रुपये 300 रुपये प्रतिगणवेश निर्धारित केलेली रक्कम आहे. यानुसार 2 गणवेशांसाठी रुपये 600 प्रति विद्यार्थी रक्कम निश्चित केलेली आहे. तर रुपये 600 इतकी रक्कम 2 गणवेशांसाठी निर्धारित केलेली आहे. इयत्ता 1ली ते 8वीमधील सर्व विद्यार्थ्यांना 2023-24 पासून दरवर्षी 1 जोडी बूट आणि 2 जोडी पायमोजे म्हणजे 1 जोडी बूट आणि 2 सॉक्सची जोडी यांचा लाभ देण्यात येतो. तर याकरिता 170 रुपये इतकी रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे. तर आधी 140 कोटी इतकी रक्कम ही बजेटमध्ये याच्यासाठी दिली होती. त्यापैकी 60% रक्कम याआधी दिली होती. 87 कोटी इतका निधी वितरित करण्यात आला होता. उर्वरित 53 कोटी रक्कम आता हा निधी देखील वितरित करण्याचा विचार आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या मोफत गणवेश व बूट पायमोजे योजनेअंतर्गत 53 कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता शालेय विद्यार्थ्यांना 1ली ते 8वीमध्ये शासकीय शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गणवेशाचा आता मार्ग मोकळा झालेला आहे. जर तुम्ही मराठी योजना माहिती या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.